जय शिवराय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम खरीप पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ही माहिती कोणत्या जिल्ह्यातील आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे किती जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे, मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले, त्यानंतर आपल्या हेक्टरी अनुदान आपल्याला किती मिळत आहे, कोणत्या पिकाचा पीक विमा हा जमा होत आहे, त्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असे नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच एकदा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यात पीक विमा सुद्धा मंजूर झाला होता। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वीच याचं वाटप करण्यात आलेलं होतं आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हे पैसे जमा होण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये मंडळ कोणती पात्र केलेली हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या शेतकऱ्यांना त्या जिल्ह्यात किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ही माहिती आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रिमचा खरीप पीक विमा जमा होण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, यामध्ये खरीप धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 8 तालुक्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। यामध्ये मंडळ कोणते पात्र करण्यात आलेले हे सुद्धा जाणून घेणार आहोत। उस्मानाबाद शहर आणि ग्रामीण हे दोन्ही मंडळ यासाठी पात्र करण्यात आलेले। त्यानंतर बेंबळी, कोरेगाव, पाटोळी, तेठ, टोळी आणि जागजी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। तर तुळजापूर चा भाग आहे तो तुळजापूरच्या भागात सुद्धा मंडळासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे तुळजापूर आहे, सालेगदा आहे, सावरगाव, इटकोळ, मांगरूळ, त्यानंतर जाळकोट आणि नळदुर्ग हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। तर मित्रांनो, जवळपास जो मंडळ आहे ते परत एकदा नवीन मंडळ सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेले। पारडा, आसू, जावळा, आनोळ, त्यानंतर सोनारी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। तर यामध्ये 92 हजारापेक्षा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा नुकसान भरपाई पीक विमा जमा होण्याकरता सुरुवात झाली आहे। मित्रांनो, भूम तालुक्यात मानकेश्वर आहे, आश्री, भूम आणि वालवोडा आणि इटी हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले। तर वाशीमध्ये वाशी, तोरखेड आणि पारगाव हे मंडळ सुद्धा पात्र करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 257 कोटीचा पीक विमा वाटप करण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर आज हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आज, उद्या आणि परवा या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अग्रिमच्या 25% पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो, कापूस असेल, तूर असेल या पिकाचा सुद्धा पीक विमा येणार आहे। तर सोयाबीन, तूर, मका, ज्वारी अशा पिकाचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली। मित्रांनो, हेक्टरी अनुदान आपल्याला 8 ते 12 हजार रुपये एवढं अनुदान पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या जिल्ह्यातील आपण अपडेट घेतलं। नक्कीच या जिल्ह्यातील आपण असाल तर हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जय शिवराय मित्रांनो।